भूगर्भात हादऱ्यांचा सुळसुळाट चालूच, नागरिक भयभीत. भूगर्भातून हादरे, नागरिक भयभीत. अधिकाऱ्यांची पाहणी. पेण तालुक्यामध्ये तसेच सुधागड तालुक्यामध्ये महागाव या ठिकाणी भूगर्भातून हादरे सातत्याने बसत आहेत. नागरिक भयभीत झाले आहेत. पण पेण तालुक्यामध्ये शिंदाळाची वाडी, देऊळवाडी, वरवणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत. 19 फेब्रुवारीपासून हे हादरे सातत्याने बसत आहेत. याची वारंवार तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत असून आज पाहणी करण्यासाठी पुण्यावरून भूगर्भाची टीम आली आहे. त्यांनी पाहणी केल्यानंतर कशा पद्धतीने हादरे बसतात याची कल्पना, त्यांची माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाहीत. प्रत्यक्षात चाचणी करून, अभ्यास करून मगच त्याची माहिती मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भीतीमुळे तेथील आदिवासी समाज बांधवांची जी घरे आहेत त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी या भूगर्भातून मोठ्या प्रमाणात हालचाली होतात, त्यांना दिसत आहेत. घरातील सामान, भांडी वगैरे पडत आहेत. हे प्रशासनाला गावकऱ्यांनी विनवणी केली की किल्लारीसारखा हा प्रकार या ठिकाणी होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी असे देखील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नेमके काय प्रकार आहे, कशा पद्धतीने हे भूगर्भातून वारंवार हादरे बसत आहेत याची चाचणी करून प्रशासनाने लवकरात लवकर भयभीत झालेल्या आदिवासी बांधव व गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन जे राहत आहेत त्यांना सुरक्षित करावं अशी प्रशासनाकडे गावकऱ्यांनी मागणी केली आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड. साहेब, आज तुम्ही पाली वरून आलात आणि जी महागावची जी पाहणी केली तिथे हादरे जे बसले सांगितलं जातंय, काय नेमका हा प्रकार आहे? नाही, त्याच्यात 19/2 पहिला हादरा बसून मोठा आवाज आला म्हणून तेव्हा आम्हाला तक्रारी आणि लोकांचे मेसेज आले होते. त्या अनुषंगाने आमचे सन्मान्य तहसीलदार साहेब तसेच आमची टीम रात्री येऊन सुद्धा त्या भागाची पाहणी केली प्राथमिक स्वरूपात की बाबा काय आवाज. त्या अनुषंगाने आपण कलेक्टर ऑफिसमार्फत भूसंरक्षण विभागाला आपण कळवले. त्या अनुषंगाने जी टीम आज आलेली आहे. त्यापूर्वी आम्ही ज्या सभोवताच्या ज्या वाड्या आहेत, 5-6 वाड्या आहेत, त्या वाड्याच्या लोकांना आम्ही एक अवेअरनेस कार्यक्रम घेऊन त्याची काळजी काय घ्यायची आणि असा प्रसंग आला तर काळजी घेऊन घराबाहेर कसं येणं, काय काळजी घेणं, नंतर मग त्याचं काय असेल त्याचा अनुभव सांगणं, या गोष्टी आपण त्यांना वेळोवेळी आपण सांगितल्यात. त्या अनुषंगाने टीम आपल्याकडे आली आहेत आणि त्यांनी त्या पाहणी केलेली आहेत आणि पाहणी आणि त्यांचा जो रिपोर्ट सविस्तर अहवाल, कारण का ह्या बाबतीत टेक्निकल पर्सन ती टीम असल्यामुळे त्या बाबतीत आम्हाला हादरे कशामुळे बसतात की काय कशामुळे होतं हे आम्हाला सांगता येणार नाही. त्या अनुषंगाने जी टीम आली त्या टीमचा सविस्तर अहवाल कलेक्टर ऑफिसमार्फत शासनाला जाईल. त्यानंतर पुढील त्या उपाययोजना करणं सोयीचं होईल. काय झालं होतं, काय हादरे बसतात गावाला? हादरे बसतात. आमच्या मांडणीवरनं भांडी पण खाली पडतात. त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटते. आता 4:30 वाजता सकाळी झाला तेव्हा जामच असे हादरे बसतात सारखेच. किती दिवसापासून होते असं सारखेच बसतात. या उन्हाळ्यापासून सारखे हादरेच बसतात. सारखे हादरे हा, आणि भीती वाटते आम्हाला. हो, काय कोणाचं नुकसान झालंय? नुकसान काय नाही झालं, पण अशी भीती वाटते. पडतात भांडी मांडण्यावर, अशी जमिनी हालते. त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. आता अधिकारी पाहणी करायला त्याची पण पाहणी केली ना? हा, सांगितलं तुम्हाला माहिती सगळी? हो. कशामुळे काय करते ते? हा, काय कोणाचं काय नुकसान वगैरे काय असं काहीच नाही? काय नाही, पण नुसते हादरे हादरे बसतात. भीती वाटते. घराचे तडेवडे काय नाही असं बसताना तुम्ही बघितलं प्रत्यक्ष? हो, सारखेच बसतात. हो, आताच नाही, बंद झालाय. आता दुपारी शिंदाळाची वाडी, पेण तालुक्यामधला? हा, पेण तालुका. काय झालं होतं दादा? इतर दर दिवस म्हणजे भूकंपासारे हादरे भेटतात, स्पॉट सारे इथं बसतात भूकंपाचे हादरे? म्हणजे कलकराय, देऊळवाडी, शिंदळाची वाडी. मागे पण काहीतरी बसले होते असं काहीतरी? मागपासूनच चालू आहेत. मग ते बंदच नाही झाले, चालूच आहेत. हादरे बसतात चालूच आहेत दर दिवस. हलते का जमीन पूर्ण? हा, म्हणजे आपल्या ब्लास्ट उडवतो ना यांच्या दगडी, तसे हादरे बसतात एक जोरात. हे कुठलं गाव आहे? हे शिंदळाची वाडी. शिंदळाची वाडी इथे कमीत कमी दिवसात ना 10-15 दिवसातून? हो, 10-12 तरी होतातच. 10-12 हादरे बसतातच रात्रीचे. तसं त्यातलं एक गावातली